हे फसवणुकीचा प्रकार चाललेला आहे। आज जवळजवळ 2600 ते 2700 फॉर्म भरले गेलेले आहेत। ती त्यांची इच्छा जर पूर्ण करत नसाल तर आश्वासनही देऊ नका की जेणेकरून तो त्या तुमच्या आश्वासनावर राहील। तिने आदित्य साहेबांचं नाव म्हणजे हे बदनामच झाल्यासारखं आहे की आणि सीपी साहेबांचं पण की आम्हाला आदित्य ठाकरे साहेबांनी सांगितलेले आहेत पैसे गोळे करायला। मीटिंगमध्ये काही लोकांनी असं मला ऐकायला विचारलं की ह्याच्या तू जे फॉर्म भरून घेते तर तुला किती वर्ष लागतील, म्हणजे किती वर्षात लोकांना घर भेटेल ते मी सांगू शकत नाही। 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागेल, 15 वर्ष लागेल ते मला माहिती नाही। तर सगळ्या लोकांना घरं भेटणार असं होणार नाही की तू भेदभाव कुणाला होणार नाही। आणि आम्ही उभं राहणार ना। जर हिला घर भेटलं तर आम्हाला का नाही भेटणार घर? का नाही भेटणार घर? कोणाच्या बापाचाही जागा आहे काय तुम्हाला देणार? हा, त्यांनी फॉर्म भरले त्यांचा पण नाही। सरसकट सगळ्या पोलीसवाल्यावरही पोलीस कॅम्पचा मुद्दा आहे, तर प्रत्येकाने दखल घ्यावी ही विनंती। नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुंबई पोलिसांना आपल्या हक्काची घरं मिळाली पाहिजे हा लढा पोलीस कुटुंबियांचा अनेक वर्ष चालू आहे। हे होत असताना सरकार देखील त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलताना बऱ्याच वेळेला दिसलेलं आहे। माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देखील या विषयावरती प्रयत्न केले होते। या पोलीस कुटुंबियांना स्वतःच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत। पोलिसांचा हा दैनंदिन जीवनातला त्यांची ड्युटी करत असताना त्यांचा वाढणारा ताण लक्षात घेता कुठेतरी पोलीस कुटुंबियांचं किंवा पोलिसांचं कुठेतरी संवर्धन झालं पाहिजे, त्यांना त्यांची हक्काची घरं मिळाली पाहिजेत, अशा मागण्या वारंवार होत होत्या। हे सर्व होत असताना एक नवीन आक्षेपार्ह विषय बाहेर आलेला आहे आणि आपल्यासोबत वरई पोलीस कॅम्पातील पोलीस पत्नी या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। काहीतरी गोडबंगाल घडतं आहे वरई पोलीस कॅम्पात, कुठेतरी अवैध वसुली चालली आहे किंवा एक फॉर्म काढून त्या माध्यमातून पैसे उकळण्याचं काम चालू आहे, अशा कुठेतरी छोट्या तक्रारी बाहेर आलेल्या आहेत। नेमक्या आपण काय समस्या आहेत, काय विषय आहेत, काय तक्रारी आहेत ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। ताई बोला, नाव सांगा। सुरेखा पाटील बोलते मी। वरई पोलीस कॅम्पामध्ये JS भगत ही पोलीस कॅम्पाला लागलेली कीड आहे। प्रत्येक वेळेला 100 रुपये 200 रुपये असं फॉर्म भरून जे लाईफ लाँग असं सांगण्यात आलं होतं आम्हाला पोलीस पत्नींना, आणि घराचा विषय घेऊन ती जर हे करत होती, आम्ही पण त्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आम्ही तिच्यासोबत ते फॉर्म भरले, पैसेही दिले। त्या पैशाचा हिशोब तिने दिलेला नाही आहे आणि प्रत्येक वेळेला ती असं सांगते आहे। आत्ता तर तिने 1200 रुपये काढलेले आहेत आणि या फॉर्मवरती वरईचा मुंबईचा राजा गणपती मंडळाचं नाव त्याच्यामध्ये आहे। मग हे सगळा जो गोळा केलेला जो हा निधी आहे तो मंडळाच्या ह्याच्यावरती जाणार आहे का? आणि घरांच्या विषयी जर त्याच्यामध्ये क्लिअर नसेल तर मग या पोलीस आमच्या सगळ्या महिलांचं त्यांचं जे हृदयाचं हे आहे आणि हे पोलिसांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे घर म्हणजे हे फसवणुकीचा प्रकार चाललेला आहे। आज जवळजवळ 2600 ते 2700 फॉर्म भरले गेलेले आहेत 2 दिवसामध्ये। मग हे सगळे 1000 1200 रुपये पर फॉर्म आणि त्या फॉर्मची पावतीही दिली जात नाही। जेव्हा 1200 रुपये ही महिला भरते तर समोरून पावती दिली जात नाही, उद्धटपणे उत्तरं दिली जातात। अशा वेळेला आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? CP साहेबांचं नाव घेतलं जातं आहे, आदित्य साहेबांचं नाव घेतलं जातं आहे, देवरा साहेबांचं नाव घेतलं जातं आहे। मग इतकी सगळी ही मोठी मंडळी आणि आमचा हा 95 पासूनचा लढा सुरू आहे हक्काच्या ह्याचा, तर हे सगळं बिघडवण्याचं हे कारस्थान आहे का या महिलेचं? आणि ह्याची चौकशी व्हावी अशी आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे। CP साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि वरई पोलीस कॅम्पाचं नाव खराब होण्यापासून वाचवावं। थँक्यू। माझं नाव शिल्पा जंगम। माझाही तोच मुद्दा होता की ताईंनी जो मांडला तो अगदी बरोबर आहे आणि काल गेले 2-3 दिवस त्या बाईंनी अशा एकदम उच्छाद मांडलेला आहे आणि त्या ठिकाणी मेन म्हणजे जी वयोवृद्ध बायका आहेत त्या जात आहेत, त्याच्यामुळे जास्त फसवणूक होण्यास म्हणजे होतच आहे। आज म्हणजे लाखोनी पैशाचा प्रश्न नाही आहे, जिथे 1200 आहेत लोक वेळ पडली तर 12,000 पण देतील। पण मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की घरकुल योजना लाभलेली आहे आपल्याला, तर मग तिथे 1200 काय 12 रुपयेसुद्धा आम्हाला लागणार नाहीत। आफ्टर ऑल तुम्ही म्हणताय की आम्ही म्हणजे गव्हर्नमेंट नोकर आहोत, पोलीस आहेत, पोलिसांना दुसऱ्या तर काहीच तुम्ही फॅसिलिटी दिलेल्या नाहीत। मग एक घर हे मागणं आहे त्यांचं, मग तुम्ही एवढी त्यांची इच्छा जर पूर्ण करत नसाल तर आश्वासनही देऊ नका की जेणेकरून तो त्या तुमच्या आश्वासनावर राहील। तुमचं काम तुम्ही साध्य करताय पण आम्हालाही त्या आश्वासनाखाली दाबून ठेवू नका, बस एवढंच।
पण ही नेमकी आता ही 1200 रुपये वर्गणी वगैरे ही नेमकी कोणाकडे जमा होते? शासनाकडे जाते का कुठल्या विशिष्ट मंडळाकडे जाते का कोणाकडे जाते? नेमकं काय घडतंय? मग ह्याच्यासाठी तर आम्ही तुम्हाला जे आज बोलवलं आहे त्याचं मेन कारण तेच आहे की जेव्हा त्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे की आमचं मुंबई पोलीस पोलीस कॅम्पाचं आमचं नाव लिहिलेलं आहे. मग पोलीस कॅम्प हे सगळ्यांचं आहे. मग तिची जर इच्छा असेल की पैसे तर लागणार कुठेही, समजा काय आपल्याला जर कुठचा लढा उचलायचा असेल तर साहजिकच पैसे लागतील, पण तू सगळ्यांना एकत्र घे. ते नाही घेतलं. आफ्टर ऑल आमच्या गणपती मंडळाचं नाव हे खराब होतं आहे. कारण जेणेकरून जेव्हा आमचा कोणी गणपतीची 100 रुपये वर्गणी जेव्हा देतो आहे त्यालासुद्धा पावती मिळाली जाते. मग तू प्रॉपरली जर मग आमच्या गणपती मंडळाच्या नावावरती तू पैसे जमा करावेत. शिवाय ती खोटंही बोललेली आहे. पहिल्या दिवशी जेव्हा इथे आम्ही तक्रार केली तेव्हा की दत्त मंदिरामध्ये ती व्यक्ती बसली होती आणि तिने मंदिरामध्ये मी म्हणजे दत्त जयंतीची पैसे गोळा करते. जर तसं असेल तर प्रॉपरली सगळे पैसे त्या दत्त मंदिरात जमा करावे, म्हणजे ज्यांचे गेलेत ते बरोबर तिच्याकडे जातील आणि आम्ही जे नाही भरलेत ते आम्ही आमचे सुखी राहतील छानपैकी. दुसरी गोष्ट म्हणजे तिने आदित्य साहेबांचं नाव म्हणजे हे बदनामच झाल्यासारखं आहे की आणि CP साहेबांचं पण की आम्हाला आदित्य ठाकरे साहेबांनी सांगितलेले आहेत पैसे गोळे करायला. मग हे इलेक्शन आलं आहे म्हणून तुला तिकीट हवं आहे का, म्हणून तू असं त्यांची खोट्या नावाची बदनामी करतेस? तर ते तरी नीट सांग की जाऊन तिथे तो तिकीट माग तुझ्या स्वबळावरती. असं आमच्या ह्याच्यात त्यांच्याकडून पैसे गोळा करून जाऊ नकोस. आणि नसतील तर तसंही सांग, तर आम्हाला वाटलं तर नक्कीच तुझी मदत करू. पण अशी एक गोरगरीब लोकांची तू विनाकारण त्यांच्या भावनांशी खेळू नकोस. तुला तो हक्क नाही आहे. कारण तुझ्याही पोटी 2 मुलं आहेत. तू कसे दिवस काढलेस, कशी होतीस हे विसरू नकोस. आणि तुझ्यासारखेच सगळे आहेत, तुझ्याबरोबरचेच होतेस. तू कधी काळी सगळ्यांसोबत एकत्र होतीस. ह्या गोष्टी कुठेतरी हे कर, देव आहे तो तरी बघतोय. आणि जर हे तुझं खरंच असेल तर खरं करायची ताकद असेल तर सगळ्यांसमोर ये आणि काम कर. आम्ही पण वेळ पडलं तर तुझ्याबरोबर येईल. पण असं आदित्य साहेब, आमचे CP साहेब यांचं तू नाव बदनाम करू नको. आफ्टर ऑल तू आमच्या म्हणजे जे काही तुझे फॉर्म भरून घेतेस त्या फॉर्मसोबत आमच्या सगळ्या म्हणजे मिस्टरांचं म्हणजे प्रॉपर ऑल ओव्हर सगळं तू बक्कल नंबर, आधार कार्ड हे ते सगळं घेते. ह्याचं काहीही होऊ शकतं. एवढं तर तुझ्याकडे कॉमन सेन्स पाहिजे की नाही? मान्य आहे तुझ्याकडे जे येतात तू म्हणशील की तिने हे पण बाईट दिलेली आहे की माझ्याकडे लोक स्वखुशीने येतात. लोक स्वखुशीने येत नाही आहेत. तू त्यांना फोन करतेस आणि तिथे गेल्यानंतर तू त्यांना जर काय सांगत असशील तर ते कुणाला माहिती नाही आहे ना. मग तू तेच उत्तर देतेस. आणि तुझ्यामध्ये हिंमत आहे तर 4 चौघांमध्ये उभं राहून कर. तुझ्याबरोबर वेळ पडला तर आम्ही तू बरोबर असशील तर नक्कीच येऊ. पण आणि स्वतःचं नाव आहे तर स्वतःच्याच नावाने लढ. दुसऱ्यांची नावं घेऊन लढायचं तुला हक्क नाही आहे. नमस्कार, माझं नाव जोई तोंडवळकर. गेली 2007 ते 2008 आम्ही पोलिसांच्या हक्काच्या घरासाठी लढतो आहे. म्हणजे मुख्यमंत्री असू, मुख्यमंत्री साहेब असू, सुनील शिंदे साहेब असू, एकनाथ शिंदे साहेब असू, सचिन भाऊ आहेर असू, आम्ही सर्वांकडे जाऊन घराच्या हक्कासाठी आम्ही लढतो आहे. पण गेली आता या वर्षी आम्ही वरळी पोलीस कॅम्प वसा गृहप्रकल्प असोसिएशन म्हणून आम्ही एक रजिस्ट्रेशन केलं. त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना अर्ज पास करत आहोत. त्या माध्यमातून आम्ही कामं पण करतो आहे. पण आता असं झालं आहे की ह्या गोष्टीमध्ये आहे ना आता एक अशी टोळी उभी राहिली आहे. टोळीच म्हणावं लागेल मला. कारण काय आहे, त्यांचा ना रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्या कोणत्या नावाखाली लोकांचे पैसे जमा करत आहेत. कारण एक फॉर्म घेत आहेत, नोटरी केल्यामुळे तुम्हाला घर दिली जाणार. जो व्यक्ती फॉर्म भरणार नाही त्याला घर मिळणार नाही. हा कुठला नाही आहे. सर्व व्यक्ती पोलीसमध्ये आहेत, सगळ्यांचे घरं आहेत. असं नाही होणार की हिनी फॉर्म नाही भरला तुला घर नाही भेटणार. हा चुकीचा मार्ग आहे. मला तरी असं वाटतं या माध्यमातून लोकांकडून पैसे उकळले जातात. जे पैसे जमा केले तर ते कोणाच्या खात्यामध्ये जाणार आहेत, ह्याच्यामागे कोण आहे आम्हाला कळलं पाहिजे. कसं होतं, आज ही फॉर्म भरते म्हणून ती फॉर्म भरते, ती फॉर्म भरते म्हणून ही फॉर्म भरते. जर तुम्ही आज एखादी महिला फॉर्म भरून येते, तुम्ही तिला विचारलं ना तू का फॉर्म, ती मध्ये मला माहीत नाही, तिने भरले म्हणून मी भरले. हा विषय होतो. कारण घर हा लोकांचा खूप म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण आता काय झालं आहे, नायगाव या अशा बहुतेक ठिकाणी पोलिसांना घरं मिळाली, बीडसारख्या ठिकाणी लोकांना घरं मिळाली. पण लोकांना काय वाटतं, अरे आपल्याला पण घरं मिळते. जर आपण मागे राहिलो तर आपल्याला घर मिळणार नाही. पण आता असं झालं की जे लोक रिटायर होऊन गेले ते पण येऊन फॉर्म भरत आहेत. मग तुम्ही एका घरामागे 4 फॉर्म भरणार का? एक घर तुम्ही 4 लोकांना देणार का? हा मोठा स्कॅम वाटत नाही का तुम्हाला? हां, म्हणजे तुम्ही एक फॉर्म जे एका फॉर्मचे 1,500 रुपये घेत आहे. मग तुम्ही सांगा 30,000 म्हणजे 300, 3,000, 4,000 फॉर्म भरले तर किती पैसे होतील? आणि या पैशाचा हिशोब कोण ठेवणार आहे? यामागे तुम्ही तुमचं खातं ओपन केलं आहे का? तुमचं वरळी पोलीस कॅम्पचं जे काही वेलफेअर जे आहे बोलत आहे त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्ही लोकांना दाखवलं आहे का? शो केलं आहे का? अकाउंट खातं ओपन केलं आहे का? आता आम्ही जे असोसिएशन रजिस्टर केलं त्याचं आमचं खातं आहे, पॅन कार्ड आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सगळं आमचं आहे. 1 रुपये जरी आम्ही घेतो तर त्यामध्ये तुम्हाला हिशोब सगळा दिला जातो, 1 रुपयाचा. इथे खातं ऑडिट होतं.
याच्यामध्ये कसं असतं, जे आज हाऊसवाईफ आहे त्या बिचारांना काही माहिती नाही आहे की काय चाललेलं आहे. ती बोलते बाबा मी हे करणार, मी ते करणार, मी आता मुख्यमंत्री साहेबांनी घरकुल योजना आणली आहे, आम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. त्या माध्यमातून सगळ्यांना घरं भेटणार. असं होत नाही की तुला जी पहिली माहिती मिळाली मग ती लपून ठेवून तू लोकांना ते मिसगाईड करते. म्हणजे लोकांचे फॉर्म भरायचे, हे पहिले फॉर्म काढले 100 रुपयाचे, तरी आम्ही म्हटलं जाऊ दे चला 100 रुपयाने काय होतं आहे, नथिंग आहे. पण आता तिचं काय आलं, तिला कोण बोलणार आहे? 100 रुपयाचा पहिला तो हिशोब दिला का पब्लिक लोक वळली पोलीस कॅमेराला मी विचारते, तुम्ही लोकांनी 100 रुपयाचा फॉर्मचा हिशोब का नाही विचारला पहिला? तुम्ही डायरेक्ट 1,500 रुपये देताय, कुठल्या बेसवर देताय हे विचारलं पाहिजे ना. आता तिला काल मीटिंगमध्ये काही लोकांनी असं मला ऐकायला विचारलं की ह्याच्या तू जे फॉर्म भरून घेते तर तुला किती वर्ष लागतील, म्हणजे किती वर्षात लोकांना घरं भेटतील. ते मी सांगू शकत नाही. 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागेल, 15 वर्ष लागेल, ते मला माहिती नाही. मग तुला माहिती नाही तर तू कुठल्या बेसवर पैसे घेते? चुकीचं आहे ना. पैसे घ्यायला नाही पाहिजे. आज आम्ही व्यवहार केला, आम्ही कोणी सांगा 1 रुपयासुद्धा आम्ही घेतला नाही आहे. मला माहिती आहे हा पैसा जर आला तर इथे लोकांना घरं नाही भेटणार, कारण मिसगाईड करायचं खूप लोकांचा चर्चा होते. पण तुम्ही डायरेक्ट समजा आम्हाला माहिती आहे पैसा लागतो, पण त्या कुठल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे हे पण पद्धत असते ना. तुम्ही अवेअर तुम्ही सांगा. आणि एखादी महिला, आता ही माझी एक मैत्रीण आहे, तिने विचारायला प्रयत्न केला की मॅडम तुम्ही हे पैसे जे घेता मग तिला दाबण्यात आलं. एक बाई जर उठली ना बोलायला, तिच्यामागे 10 लोक असतात, ते 10 लोक तिला दादागिरी करतात, तिला गप्पा बसवतात, लगेच त्या साईडला करतात. हे काय तुम्ही दादागिरी करून पैसे जमा करणार का? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बिल्डिंगच्या मागे जातात, दरवाजा ठोकतात. ओ तुम्हाला घर भेटणार नाही, तुम्हाला घरं नको आहेत का? तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर तुमचे 1,000 रुपये खर्च होतात. कसले 1,000 रुपये खर्च होतात? आमचा 1-1 रुपयाचा हिशोब आम्हाला पाहिजे, आमच्या मेहनतीचा पैसा आहे. तुम्ही काय दादागिरी करून पैसे घेणार का? आता हे 30 ते 40 लाख रुपये जमा होणार. मला तर हा प्रश्न आहे की प्रत्येक इलेक्शनला ह्यांना जाग का होते? आमदारकीचा असो दो, दुसरे कुठलंही इलेक्शन असू दे, आता इलेक्शन कॉर्पोरेशनचं येते, त्यामध्ये यांना कशी काय जाग येते? हे स्कॅम नाही का? ह्याच्यामध्ये तुम्ही गणपती मंडळाचं पण नाव यूज करताय. का बरं यूज करताय? तुमच्या ताकद नाही का माणसं जमा करायची? इथे लोक काय झाली, त्या फॉर्ममध्ये पोलीस गणपतीचं नाव आल्यामुळे लोकांना काय वाटलं हे मंडळाने फॉर्म आणलेले आहेत, त्यामुळे काय लोकांची लाईन लागली फॉर्म भरायला. आज एवढे लोक फॉर्म भरून घेतात, पण वाईट वाटतं काय होतं, लोकांचं कुठंतरी फसवणूक होते. ही थांबली पाहिजे. आमचं म्हणणं नाही आहे सगळ्यांचं, मला माहिती आहे. मी सगळे माझ्या मैत्रिणी आहेत, पण मी कोणाला बोलायला काय जात नाही, कारण बाबा आपलं रिलेशन खराब नाही व्हायला पाहिजे. तिला काय वाटेल हिला त्रास होतो मी फॉर्म, मला कोणाचाही त्रास नाही आहे. फक्त मला एवढंच वाटतं की लोकांनी फसू नये, कोणाच्या त्या आमिषामध्ये येऊ नये, कारण सगळेच पोलीसमध्ये आहे. जर गव्हर्नमेंटने उद्या घरं द्यायची ठरवली ना तर सगळ्या लोकांना घरं भेटणार. असं होणार नाही की तू भेदभाव कुणाला होणार नाही. आणि आम्ही उभं राहणार ना. जर हिला घर भेटलं तर आम्हाला काय नाही भेटणार घर? का नाही भेटणार घर? कोणाच्या बापाचाही जागा आहे काय तुम्हाला देणार? सगळ्यांना घर मिळालं पाहिजे. का नाही? हक्काचं घर आहे. आम्ही 2007 पासून लढतोय. काय मूर्ख म्हणून लढतोय का? आझाद मैदानात आम्ही उपोषण केलं. 2008 पासून आम्ही उपोषणला, मी स्वतः उपोषण केलेले आहे. आम्ही किती धावपळ केली आहे. जेव्हा रिटायरमेंटवाल्यांना घरातून बाहेर काढत होते तेव्हा ही कुठे होती? लोकांचे सामान बाहेर काढून फेकण्यात आलं तेव्हा हिचं घर कुठे गेली होती? आम्ही स्वतः रामदास भरपूर ठिकाणी आम्ही फिरून लोकांना जे घरातून बाहेर पडतात त्यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. आज ते लोकांचे केस आज ते जिंकून आज ते पुन्हा त्यांच्या बाजूने ती केस झालेली आहे. 20 लोकांची जी केस चालू होती ते आमच्या माध्यमातून त्यांना आज पास झाली आहे. मग तेव्हा ती कुठे होती? जेव्हा लोकांना रिटायरमेंटवाल्यांना घरातून सामान बाहेर काढता तुम्ही काय झोपता का? आणि आता तुम्हाला वाटतं सरकार फुकटची घरं देतं, त्याच्यामध्ये आपली थांबा ना, आपली मध्ये पॉलिसी घालायची, म्हणजे आपलं स्वतःचं नाव स्वतःच्या मागेवर नाव करायचं म्हणून तुम्ही हे पॉलिसी चालू केली का? चुकीचं वाटत नाही का हे? मग तुम्ही ज्या बिचारा गरीब लोकांना तुमची काय मागणी आहे शेवटी याच्यावरती, ह्या विषयावरती? तुम्ही आता CP साहेबांकडे मागणी करता असं मगाशी देखील आपल्या भगिनी म्हणाल्या, बोला. आमची एवढीच मागणी आहे, ज्या प्रत्येक BDD चाळला दिलं, प्रत्येक आता 4 दिवस पण झाले, नायगावचं चालू झालेलं आहे, तसं पोलिसांना वरळी ठिकाणी स्थानिक ठिकाणी लोकांना घरं मिळाली पाहिजे, हाच आमचा हेतू आहे. कारण कसं आहे, आज तुम्ही बघा आता काही ठिकाणी असं आहे तर झोपडपट्टीला जर तुम्ही लोक झोपडपट्टीला जर घरं देऊ शकता, ते लोक राहतात म्हणून. आम्ही काय गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहून चुकी करतो का? आम्हाला पण हक्काची घरं नको आहेत का? आम्हाला पण हक्काची घरं पाहिजे ना. जेव्हा एखादा पोलिसवर रिटायर होतो ना तेव्हा पनवेल आणि गावाला जातो. का बरं? त्यांनी देशाची सेवा एवढ्या वर्ष केली नाही का? ओमणीसारखे व्यक्ती असते, त्यांचं हे झालं बघितलं ना तुम्ही, शहीद झाले. काय झाले? त्यांचा पण आज फॅमिली आमच्या पोलीस कॅम्पमध्ये राहते. का गव्हर्नमेंटने विचार नाही केला? सगळ्यांचा विचार करायला पाहिजे ना. आज सगळ्यांचा विचार केला जातो. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना एसआरच्या माध्यमातून रूम गेले जातात, पोलिसांचं का नाही करत आहे? ॲक्च्युली तिने जे काय आहे ते कॅश बेसिसवरती पैसे का घेतलेले आहेत? तुझं जर मंडळ रजिस्टर्ड आहे
तुझं जर करंट अकाउंट आहे तर तू सगळं अकाउंटतून व्यवहार कर. ज्या साध्या आपल्या ज्या गृहिणी आहेत, ज्या अगदी ठराविक बायका आहेत पोलीस कॅम्पात, ज्या पोलिसांच्या पत्नी आहेत, त्या नोकरीही करतात. पण तुम्ही जर भाजीवाल्याकडे गेला तर तुम्ही भाव करून पैसे घेता, त्याच्याकडून भाव करून भाजी घेता. मग तुम्ही आता कॅश बेसिसवरती का व्यवहार करताय? साधं तुम्हाला हे म्हणजे समय सूचकता नाही आहे का की ती 1200 रुपयात तुम्हाला घरं देते का? मग तिला विचारा की तू तिची जबाबदारी घेणार नाही असं ती का म्हटली, आणि कॅश बेसिसवरती तिला व्यवहार करायला कोणी अधिकार दिला? हे सगळ्यात मोठा. म्हणून मी एकच रिक्वेस्ट करते की CP साहेबांनी, आदित्य ठाकरे सरांनी आणि वरळी पोलीस स्टेशनवाल्यांनी याची दखल घ्यावी आणि मग हे प्रकरण पुढे न्यावं. घरं ही सगळ्यांना हवी आहेत. LA3 वाल्यांनी पण दखल घ्यावी, कारण घरं ही सगळ्यांना हवी आहेत. आणि हा सगळ्यांचा मुद्दा आहे, 1-2 पोलीसवाल्यांचा नाही. ज्यांनी फॉर्म भरले त्यांचा पण नाही, सरसकट सगळ्या पोलीसवाले वरळी पोलीस कॅम्पचा मुद्दा आहे. तर प्रत्येकाने दखल घ्यावी ही विनंती. थँक्यू. हा जो फॉर्म भरला जातो, या फॉर्ममध्ये पोलिसांची पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली जाते. पर्सनल इन्फॉर्मेशन कसं कोणी देतं का? डॉक्युमेंट पण पाहिजे. मग तुम्ही कुठल्या बेसवरती तुम्ही पोलिसांचे मिसयूज जर झालं त्याचं जबाबदार कोण घेणार? हा पण मेन पॉईंट आहे ना. असं कुठल्याही ठिकाणी मी ऐकलं नाही की पोलिसांनी पर्सनल इन्फॉर्मेशन भरलेली आहे. तुम्ही त्यांच्या वाईफच्या नावावर भरा, आम्ही ॲक्सेप्ट करतो, पण तुम्ही त्यांच्या नावावर जर भरायचं चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. याच्यामध्ये नोकरीत आहेत ते, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. आणि जर बेकायदेशीर करता तुम्ही तर त्याचा त्रास होणार आहे आमच्या पोलिसांना. आणि आम्ही गृहिणी म्हणून एवढी कळकळीची विनंती करतोय CP साहेबांना की याची सगळी चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा. सगळ्या आम्ही ज्या गृहिणी इथे जमलो पोलीस पत्नी, त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि वरळी पोलीस कॅम्पामध्ये जे हे चाललेलं आहे स्कॅम, तो सगळा उघडकीस येऊन त्याच्यावरती कारवाई करावी आणि आम्हा सगळ्यांना न्याय द्यावा, ही माझी कळकळीची विनंती आहे आपल्या CP साहेबांना. त्यात आता तुम्ही म्हणालात हे फॉर्मच्या माध्यमातून पैसे घेणं, ह्याबद्दल या पोलीस पत्नी होत्या. या ठिकाणी त्यांनी मोठा तीव्र आक्षेप आणि एक विरोध व्यक्त केलेला आहे. कुठेतरी पैसे एक प्रकारे उकळले जात आहेत अशा तक्रारी केल्या आहेत. थोडी नाराजी देखील या माध्यमातून बाहेर आलेली आहे. CP साहेबांच्या नावाने आणि माननीय आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या नावाने पैसे घेतले जातात अशी देखील तक्रार या ठिकाणी बाहेर आलेली आहे. विशेष म्हणजे पोलीस पत्नींच्याच तक्रारी आहेत. कुठेतरी बेकायदेशीर कृत्य होतं आहे असं ह्या माध्यमातून सांगितलं जातं आहे. या विषयाला कधी वाचा फुटणार? स्थानिक पोलीस स्टेशन, माननीय CP साहेब या विषयामध्ये वैयक्तिक हस्तक्षेप करतील का? जर हा गैरप्रकार असेल, हा कुठेतरी थांबवला गेला पाहिजे. शासनाच्या माध्यमातून कुठे फॉर्मची फी असेल तर ती घेतली गेली पाहिजे, परंतु अशा पद्धतीने वर्गणी घेणं किंवा हे पैसे घेणं हे कुठेतरी नियमबाह्य ठरतं आहे. अशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत. अशाच मुंबईतील, वरळीतील, दक्षिण मुंबईतील चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.